तर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरामध्ये पहिल्यांदाच निवडणूक होतीये। गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या बदललेल्या सामाजिक स्वरूपाचा निवडणुकीवर प्रभाव दिसण्याची शक्यता आहे। एकेकाळी काँग्रेसी राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या इचलकरंजीवर आता भाजपच्या प्रभावाचा गारूड झालाय। महापालिकेच्या निकालातून इचलकरंजीवर कुणाचा वर्चस्व राहणार हे स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्राचं मिनी मँचेस्टर अशी इचलकरंजी शहराची ओळख आहे। 1893 पासून अस्तित्वात असलेल्या नगरपालिकेचं रूपांतर आता महानगरपालिकेत झालंय। इचलकरंजी महानगरपालिकेची निर्मिती ही केवळ प्रशासकीय बदल नाही, तर स्थानिक राजकारणाचा गेम चेंजर ठरणारी घटना आहे। नगरपालिका काळात प्रभावी असलेली नेते मंडळी आता मोठे प्रभाग यामुळे नव्या आव्हानांना सामोरे जात आहेत। या निवडणुकीत प्रमुख लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता आहे। इचलकरंजी शहराची नगरपालिका 1893 साली स्थापन झाली। त्यानंतर इचलकरंजी शहराचा औद्योगिक विस्तार होत गेला, विशेषतः वस्त्रोद्योगाच्या बाबतीत। त्यानंतर इचलकरंजी शहरामध्ये दोन स्वरूप दिसायला लागले की यंत्रमागधारकांचा आणि कामगारांचा। अशा पार्श्वभूमीवर या इचलकरंजी शहरामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचं वर्चस्व राहिलं, परंतु गेल्या 15 वर्षाच्या कालामध्ये इचलकरंजी शहरामध्ये भाजपचं वर्चस्व वाजत चाललेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर आगामी इचलकरंजी नगरपालिकेची महापालिकेची जेव्हा निवडणूक होईल तेव्हा त्यामध्ये महायुतीची भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होताना पाहायला मिळेल। महायुतीकडे सत्तेचा अनुभव आणि संघटनात्मक बळ आहे, तर महाविकास आघाडी सामाजिक समीकरण आणि असंतोषाचा मुद्दा पुढे करते। नव्याने नावारूपाला आलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेतील राजकीय समीकरण वेगाने बदलत आहेत। इचलकरंजी शहरात आवाडे विरुद्ध भाजपचे हाळवणकर असा संघर्ष आहे। राहुल आवाडे भाजपात आल्यानं इचलकरंजी शहरात भाजपची ताकद वाढली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मदन कारंडे गटाचंही ठळक अस्तित्व आहे। राष्ट्रवादीच्या अशोकराव जांभळेंचं शहापूर भागावर वर्चस्व आहे। इचलकरंजीमध्ये महायुती विरुद्ध शहर विकास आघाडी अशा सामन्याची शक्यता आहे। सत्ताधारी भाजप आमदार राहुल आवाडे यांनी भाजप सत्तेवर आल्यापासून शहरात विकासाची गंगा वाहत असल्याचा दावा केलाय। विकासाच्या मुद्द्यावरूनच इचलकरंजीची निवडणूक लढवणार असल्याचं भाजप आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलंय। 65 जागा महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून जातील आणि विकासाचा मुद्दा हाच आमचा या निवडणुकीचा अजेंडा असेल। इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू दे, विविध लाभ जे शासनाच्या वतीनं लोकांना विविध समाजातल्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळतात त्यांचा लाभ तो आम्ही ज्या पद्धतीनं रुजवला आहे। लाडक्या बहिणींचा मुद्दा, त्यानंतर इचलकरंजीचा वस्त्रोद्योग विषय, वस्त्रोद्योग विषयातला सोलारवरती आमचा वस्त्रोद्योगचा कन्वर्ट करणं, हे विविध विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो। इचलकरंजी शहरालाही अनेक मूलभूत समस्यांनी विळखा घातलाय। इचलकरंजीकरांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाहीये। शहरातून वाहणारा काळा ओढा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय। जलप्रदूषणामुळे भूजल पातळी ही प्रदूषित झाली आहे। वाहतूक कोंडी आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या समस्येचा सुद्धा सामना इचलकरंजीकरांना करावा लागतोय। इचलकरंजी नगरपालिकेत भाजपा सत्तेत होती, पण सत्तेत राहून देखील इचलकरंजी शहराचे प्रश्न मिटवण्यासाठी सत्ताधारी भाजपनं म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत। त्यामुळे इचलकरंजी शहरातील जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल असं काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचरकर यांनी म्हटलेलं आहे। इचलकरंजीला पाणी प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे। 2012 पासून इचलकरंजी शहराला सुरुवातीला वारणा नदीतून पाणी असेल, नंतरच्या काळामध्ये सुळकुड योजना मंजूर झाली, पण या दोन्ही योजनांचं पाणी इचलकरंजी शहरामध्ये आणण्याला सत्ताधारी पक्ष, इथले असणारे लोकप्रतिनिधी, मग ते खासदार असतील किंवा आमदार असतील, हे कमी पडलेत। 2009 पासून इचलकरंजीचं प्रतिनिधित्व हे भारतीय जनता पक्षाकडे आहे। 2016 ते 2022 पर्यंत नगरपालिकेमध्ये नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांच्याकडे होतं आणि तरीसुद्धा ही मंडळी इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत। इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आहे। कामगार नगरी म्हणून ओळख असणाऱ्या इचलकरंजी शहरातील कामगारांना कुणाला विसरून चालणार नाही। याच इचलकरंजी शहराचे नगराध्यक्ष पद एका कामगार नेत्यानं यापूर्वी भूषवलेलं आहे। कामगार वर्गाकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होऊ लागलाय। इचलकरंजी शहरातले प्रश्न अजिबात मिटलेले नाही आहेत। वारंवार क्लिष्ट प्रश्न व्हायला लागलेले आहेत। या इथल्या हा इचलकरंजी शहर एक कामगार वर्गाचं शहर आहे। या कामगार वर्गाच्या शहरावर त्यांना जो काय मिळणारा पगार आहे
या पगारावर या कामगारांचं उपजीविकेचं साधन चालत नाही. महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आहे. महानगरपालिकेमध्ये आज होऊ घातलेल्या नगरपालिकेमध्ये जे काही सत्ताधारी मंडळी आहेत या मंडळीने या इचलकरंजी शहरातल्या तमाम जनतेला खोटी आश्वासनं दिलेली आहेत. ना झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि ना रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. इचलकरंजी शहरात 2008 साली जातीय दंगल झाली होती. त्यानंतर इचलकरंजीत हिंदुत्वाचे राजकीय वारे वाहू लागले. यातूनच भाजपचे सुरेश हळवणकर हे 2दा आमदार झाले. आता भाजपकडून आमदार राहुल आवाडे हे विधिमंडळात पोहोचले. इचलकरंजी शहरामध्ये दीर्घकाळ काँग्रेसचं वर्चस्व राहिलं ही गोष्ट खरी आहे. पण जेव्हा 2009च्या दरम्यान गणेशोत्सवाच्या वेळी दंगल झाली आणि त्या दंगलीनंतर इचलकरंजीचं चित्र पूर्णपणे बदललं. त्यानंतर इचलकरंजीमध्ये हिंदुत्वाचं वारं मोठ्या प्रमाणात वाहायला लागलं आणि त्याच्या आधारेच इचलकरंजीमध्ये सुरेश हळवणकर हे भारतीय जनता पक्षातून 2 वेळा आमदार झाले आणि त्याचाच फायदा पुढे मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राहुल आवाडे हे भाजपकडून विजयी झाले आणि त्यामुळे इचलकरंजीमध्ये आता बघितलं तर भाजपचा मोठा प्रभाव दिसतो. कोल्हापूर आणि इचलकरंजी या महापालिकेच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्धार केला असला तर दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्याच्या हालचाली सुरू आहेत. इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं महायुतीत पेच निर्माण झालाय. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीत भाजप आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महायुतीच्या मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी सुकाणू समिती निश्चित केली आहे. तथापि महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत सामावून घेतलं जाणार याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते. एकंदर पाहता इचलकरंजी महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक सत्तेपुरती मर्यादित नसून आगामी काळातील शहरी राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. त्यामुळे मतदार विकासाला प्राधान्य देतो की राजकीय समीकरणांना हे निकालातून स्पष्ट होईल. इचलकरंजी महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षापासून इचलकरंजी शहरात भाजपची ताकद चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळंच विरोधी पक्ष शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. असं जर झालं तर इचलकरंजी महानगरपालिकेसाठी दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.